हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एके दिवशी एक जण सांगत होता, असंच एक दिवस वर्तमानपत्रात वाचलं होतं आम्ही, 4, 5, 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक खूप मोठा राजनेता होता. त्याच्याबरोबर 4-5 काही एकतर घरचा सदस्य, बाकी 4-5 चेले. तो त्याचं हेलिकॉप्टर जे होतं ॲक्सिडेंट झाला, मेले सगळे. आता तिथे त्या गावात जिथे ते हेलिकॉप्टर कोसळलं होतं भूत म्हणून भटकत आहेत आणि गावकऱ्यांना त्रास देत आहेत. ते म्हणतात इथे आमचा प्लॅटफॉर्म बनवा, बंगला बांधा, आम्हाला इथे राहत जाऊ. कोणी ह्या भूत प्रेत करणी करणाऱ्यांना बोलावलं, त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांना सांगितलं की आमचा इथे तो बांधा बंगला, आम्ही राहत जाऊ. आणि त्यांचा मग तो एक चबुतरा बांधला, 4-4 विटा आणून एक खोली बांधली. आता तिथे वेगळे वेगळे बंगले बांधून राहत आहेत. आता तिथे बंगला बांधून राहत आहेत. तर परमात्मा म्हणतात की जे काम नाही केलं, जे करायचं होतं ह्या मनुष्य जीवनात, ते केलं नाही, हे मूळ धन नष्ट करून टाकलं. ती बॅटरी झाली डिस्चार्ज, तिथे चार्जर नव्हताच. एकदम सगळ्या सुविधा, कुठे गेली ती प्रभुता, कुठं गेलं ते धन. आता डोक्यावर हेलिकॉप्टर घेऊन चाटा, ते टेस्ट घेऊन बुडालं त्यांना. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती बण्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पराणी तू पेंडा पंथ पकडवो. आता सुखदेव ऋषींची बॅटरी चार्ज होती पूर्वजन्मीची, आणि त्या बॅटरी चार्जने तो पोचत होता तिथे स्वर्गाच्या आत, वरच्या लोकात. तर तिथला जो कॉमन स्वर्ग आहे, तो स्वर्ग काय आहे, ते रेस्टॉरंट आहे. एकतर प्रायव्हेट रेस्टॉरंट असतात, तिथे तर जाऊन राहील कोणी पैसेवाला. काही सरकारी असतात, ज्याच्यात सरकारी अधिकारीच राहू शकतात. हे पोहोचले एके दिवशी. हा जायचा होता कॉमन स्वर्गात, इंद्रवाल्या स्वर्गात, पण तो गेला भगवान विष्णूंच्या लोकात. ह्या प्रत्येक या भगवानांच्या लोकात अशा प्रकारे रेस्टॉरंट बनवलेले आहेत, आणि ते पण आपलं काम असंच चालवत आहेत. त्याचा ते टॅक्स लावतात, जे इथून पुण्यकर्मी प्राणी जातात. जसं एक हॉटेलवाला चार्ज लावून ठेवतो, त्याचं महिन्याचं नाहीतर जे असेल तसं तासांचा जो खर्च घेतो. सुखदेव ऋषी जेव्हा पोचले स्वर्गात, तिथल्या हॉटेलमध्ये, विष्णूजींच्या मोठ्या हॉटेलात, तर तिथे एक नियम बनवला त्यांनी, जो गुरु म्हणजे ज्याने गुरु धारण केला आहे तीच व्यक्ती इथे येऊ शकते, इथे मुक्काम करू शकते. आता सुखदेव ऋषींचा कोणी गुरु नव्हता. बॅटरी चार्ज मागील जन्मातील पुण्यकर्मांच्या कारणाने तो आकाशात फिरत होता. तर तिथले जे पहारेकरी होते, सेवेकरी होते त्या हॉटेलचे, त्यांनी मनाई केली की ऋषीजी, तुमचा कोणी गुरु नाहीये आणि तुम्हाला यात एंट्री नाही होऊ शकत तुमची. तो अडून बसला, म्हणाला की आधी तुम्ही व्यक्ती बघा, मी तर असा जातो, तिथेही जातो, इंद्रलोकात जात होतो. ते म्हणाले तिथे जात असाल, पण इथे नाही येता येणार, हा भगवान विष्णूंचा आदेश आहे. तो म्हणाला की मला विष्णूची भेट घेऊ द्या. तो त्याचा मोठेपणा मिरवत होता, प्रयत्न करत होता. आता त्या पहारेकरांनी जाऊन सांगितलं की भगवान हे असं एक सुखदेव नावाचे ऋषी आहेत, त्यांचा कोणी गुरु नाहीये, पण हटून बसलेत आत प्रवेश करण्यासाठी.
त्यांचा हट्ट जिद्द करून बसलेत. तुमचा काय आदेश आहे? आणि तो हे म्हणतो की मला भगवान विष्णूला भेटायचंय. मग भगवान विष्णू आले बाहेर. आता ऋषींनी तर हा विचार केला होता सुखदेवांनी की मला बघून इंद्र जसा धावत आला होता असं छातीशी धरेल की वा किती छान भक्ती करतोस की इथपर्यंत पोचलास. पण मर्यादा फार मोठी गोष्ट असते भक्तिमार्गात. विष्णू त्याच्याशी सरळ बोलले नाहीत आणि म्हणाले, इथे कसा आलास ऋषी? पुण्यात्म्यांनो, जी व्यक्ती कोणाकडे काही उद्देश घेऊन जाते ती हा विचार घेऊन जाते की माझा खूप सत्कार होईल आणि गेल्यावर कोणी धड बोलत पण नाही, मग तो समजून जातो की गोष्टी बिघडल्यात. तर अर्धी भांग तर तिथेच उतरली त्याची जेव्हा भगवानांनी विचारलं तू इथे कशासाठी आलायस. त्यावर तो म्हणाला, मला काही दिवस इथे राहायची इच्छा आहे, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, स्वर्गात. विष्णूजींना हे माहीत तर होतंच, पण सेवकांना विचारलं की सेवकांनो तुम्ही का नाही एंट्री दिली ऋषीजींना? तेव्हा सेवक म्हणाले की अहो यांना गुरु नाहीये. तेव्हा भगवान म्हणाले, सुखदेव आपण जाऊ शकता. बिना गुरुच्या व्यक्तीला आम्ही इथे प्रवेश देत नाही, आपण जा. आता ऋषीजी म्हणाले की भगवान, ह्या पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी असा नाही, माझ्यासारखा सिद्धियुक्त. मी कोणाला गुरु मानू? त्यावर भगवान श्री विष्णूजी म्हणाले, सुखदेव ही तुमची चूक आहे. हा तुझा गर्व बोलतोय, तुझं अज्ञान बोलतंय. आपण जा, राजा जनकाकडून उपदेश घ्या. राजा जनक कोण? जे सीताजींचे पिता होते. आता तो बघा, हे अनेक जण म्हणतात की गुरु हा ब्रह्मचारी असला पाहिजे. तर ती एक चूक आहे त्या व्यक्तीची. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या विधानापासून अपरिचित व्यक्ती अशा प्रकारचे अंदाज बांधत असतात. तर ह्या सर्व प्रमाणांनी आपल्याला सिद्ध होतं की गुरु कसा असला पाहिजे, शिष्याची काय लक्षणं असली पाहिजेत, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत आणि गुरुमध्ये कोणती लक्षणं असली पाहिजेत. आता सुखदेव ऋषी बालब्रह्मचारी आणि साधू संत ऋषी आणि राजा जनक गृहस्थी, कारण त्याने अनेक विवाह केले होते, कारण तो राजा होता. आता तिथे तर तो बोलू शकला नाही भगवान विष्णूसमोर, तर तो परत आला तर पूर्वी इतर ऋषी महर्षींसमोर जसा तो छाती काढून चालत जायचा, आता गेला असा मान खाली घालून. त्यांनी विचारलं, ऋषीजी तुम्हाला काय असं काय घडलंय की खूप दुःखी दिसत आहात? मग त्यांनी सगळी घटना सांगितली की मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो आणि भगवानाने मला तिथे राहू नाही दिलं. तर ते अन्य ऋषी देव म्हणाले की असं तर होऊ नाही शकत, भगवान विष्णू तर खूप प्रेम करतात, खूप चांगले भगवान आहेत, काही वेगळं कारण असणार, काहीतरी वेगळी चूक केली असणार तुम्ही. त्यावर तो म्हणाले की मी कोणताही गुरु धारण केला नाही आणि भगवानाने तर इथे अट घालून ठेवली आहे की ज्याचा गुरु असेल तोच स्वर्गात राहू शकतो, विष्णूजींच्या स्वर्गात. मग इतर जे पण देव ऋषी होते ते म्हणाले, ऋषीजी तुम्ही तर मोठी चूक केली आहे, आम्हाला तर असं वाटलं होतं की आपण कोणी गुरु केला असेल, तुम्ही तर फार मोठी चूक केली आहे. बिना गुरुचे फिरतात, तुम्ही तर जीवन नाश करून टाकलं. आता तिथे तो म्हणाला की भगवानाने माझ्यासमोर अजून एक संकट उभं केलंय. काय संकट उभं केलंय? सांगितलंय की राजा जनकाकडून नाम घे. तर तो काय म्हणतो की राजा जनक गृहस्थी बाई पर कैसे शीस नवाऊं जाई. तो एक गृहस्थ, मी बालब्रह्मचारी, आणि कसा नमस्कार करू मी त्यांना? माझ्या तर इब्रतीचा नाश होईल. आता हे मान बढाई इब्रत हे पण भक्तीचे एक शत्रू आहेत.
परमात्मा म्हणत आहेत, राज तजना सहज है और सहज त्रिया का ने मान बड़ाई ईर्षा ये दुर्लभ तजना ये. आणि यांना त्यागल्याविना भगवान प्राप्त नाही होत, मग किती बकवाद करा. आणि पुण्यात्म्यांनो, इथं तुम्हाला अशासाठी बोलावलं जातं. तसं तर परमात्मा आपल्या लेकरांसाठी सर्व सोयी उपलब्ध करतात. दयाळू आहे तो मालक, आपला पिता आहे. पण तरीही तुम्हाला येथे जमिनीवर बसवणं, प्रणाम करवण्याच्या मागे एक विशेष विधान आहे, जेणेकरून आपल्या आतला हा जो मळ आहे अभिमानाचा, जो सगळ्यात जास्त बाधक आहे भगवानाच्या मार्गातला, तो संपून जाईल आणि त्याच्याशिवाय भगवान निकट येणार नाही. आता थोडा जरी मळ कुठे असेल, तारेच्या मध्ये कनेक्शन घेऊन ठेवलं असेल तर लाईट नाही येणार. लाईट नाही आली तर फायदा काय ती साधनं जोडण्याचं. तर पॉवर प्राप्त करण्यासाठी, भगवानाची शक्ती आपल्याकडे आणण्यासाठी आपण हा अहंकाररूपी हा मळ काढावा लागेल. तर सगळ्यांनी सांगितलं की ऋषीजी, तुम्ही अत्याचार केला, तुम्ही तर चुकलात, मोठी चूक केली. एक फटकळ व्यक्ती म्हणाली, गुरु नाही केलास ना तर गाढव बनशील पुढच्या जन्मी. आता त्याने जेव्हा ही गोष्ट ऐकली, कारण ते पुण्यवान लोक तर असतातच, पण अज्ञानाच्या कारणामुळे हे आपले आपले अंदाज बांधत राहतात. जेव्हा त्यांना ज्ञान होतं मग लगेच त्याग करतात त्या बकवादांना. एकदम त्याला झटका लागला. त्याला त्याचा पूर्वीचा एक पूर्वजन्मीची अनेक ते म्हणतात ना बॅकग्राऊंड बघितली. पूर्वजन्मातली आपली दुःख त्याच्यासमोर नाचू लागली. त्याला काय झालं, एक जशी त्याला आठवण झाली, त्याची दिव्यदृष्टी ती चालू झाली, आतली जितकी त्याची रेंज होती. आता काय बघितलं सुखदेव ऋषीने की एकदा तो गाढव झालाय, गाढवाची योनी भोगतोय. कुंभार त्याच्यावर खूप भार खालून पक्क्या कच्च्या विटा टाकत होता आणि घेऊन जातो भट्टीवर. भट्टी म्हणजे जिथे कुंभार लोक विटा भाजतात. त्याच्यात काय असतं की जशी भट्टी सुरू करून दिली, त्याच्यात जे पण इंधन टाकलं जातं त्याची राख बनून जाते. पुढच्या सीझनला त्याच राखेवर पुन्हा दुसऱ्यांदा तो लावून देतो, कारण की त्या राखेला कुठे फेकून द्यायला जागा नाही. पुढच्या सीझनमध्ये मग त्याच्यावरच लावून देतो. ती राख खाली राहून साचत साचत खूप मोठा डोंगरासारखा होतो. मग त्याच्यावर लावायला सुरुवात करतो. तर तिथे गाढवावरून कच्च्या विटा घेऊन जातो असं आणि तिथे कच्च्या विटा उतरवून घेतो. तो त्याच्या थैलीतून पाठीवर लादलेल्या असतात आणि लगेच त्यात पक्क्या विटा भरून देतो आणि काठी मारून पुन्हा खाली घेऊन येतो. म्हणजे खालूनही लादून वर जायचं आणि वरून पण लादून खाली यायचं. म्हणतो मी आंधळा झालो. 2-3 वर्ष अशी कठीण कामं पण घेतली माझ्याकडून. माझ्या मालकाने आंधळा झालो तर त्याने माझा त्याग केला, जंगलात सोडून दिलं. मी आपला एक पायवाट पकडून चालत चालत जात होतो. पुढे कोणता एक नाला होता. एकदम नाल्यात पुढचे पाय टेकले. परत यायला असमर्थ झालो. पुढे जाणं श्रेयस्कर वाटलं, उडी मारली. तो असा नाला होता की मी फिट झालो त्याच्यात. पुढे तोंड टेकलं, मागे पाठ अडकली, पाय लोंबतायत. आणि त्या रस्त्यावर एखाद दुसरा कोणी व्यक्ती यायचा जंगलात, गावापासून दूर होतं. तर जो व्यक्ती कोणी एकटा दुकटा यायचा, मला काढायचा प्रयत्न नाही करायचा, माझ्यावर कमरेवर पाय ठेवून पुढे गेला, पूल बनवून माझा. आठवडा 10 दिवस भोगून माझं जीवन पूर्ण झालं. आता तो ऋषी सांगू लागला, परत आता काय बघू इच्छितोस तू? हे हाल तर आता आहे जेव्हा तू डोळ्यांनी पाहिलंस तरी नखरे करतोस. तर त्याच्या बुद्धीचे जे स्क्रू ढिले झाले होते ते टाईट झाले 1 मिनिटात आणि चालू पडलं तिथून. मग आला आपला पिता व्यासजींजवळ. जेव्हा सुखदेव ऋषींचा जन्म झाला ते 12 वर्षांपर्यंत आईच्या गर्भात राहिले होते.
आणि त्याला आईच्या गर्भात ह्या जीवाला सगळं माहिती असतं की बाहेर जाताच संकटे येतील. एकदम काय होतं आईच्या गर्भात, एकदा ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्यात एक एक गुण आहे, रजगुणी ब्रह्माजी रजगुण आहेत त्यांच्यात, आणि विष्णूजी सद्गुण आहेत, आणि शंकरजी तमोगुण. तर ह्यांच्या गुणांचा प्रभाव बाहेर येताच मुलांवर एकदम परिणाम करून जातो. त्याच्या कह्यात मग एकदम अचेतन होऊन जातो, विसरून जातो, काही लक्षात राहत नाही, सुन्न होऊन जातो. त्याला नव्याने आठवण करून दिली जाते, हे तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, हे काका आहेत, हे तात्या आहेत. हे सर्व पुन्हा आठवलं तर ह्याला माहीत होतं की बाहेर जाताच परिस्थिती बिघडेल, विसरून जातो जीव. म्हणून 12 वर्षांपर्यंत हा आईच्या गर्भातून बाहेर नाही आला. ब्रह्मा विष्णू महेश तिघे उपस्थित झाले की बाबा सुखदेव बाहेर ये, असं तर तू आमची सगळी कर्मे बिघडवून टाकली. असं 12 वर्षांपर्यंत माता मुलांना गर्भात ठेवू लागल्या. एक सवय लागून जाईल सर्वांना. त्या तर 9 महिन्यात दुःखी होतात. इतके दिवस कसं ठेवणार? तू बाहेर ये बाबा, तू परंपरा खराब नको करूस. सुखदेवने कंडिशन ठेवली, एक अट घातली की बाहेर तेव्हा येईन, पण तुम्ही तुमच्या ह्या त्रिगुणमयी मायेला आवर घाला. ते म्हणू लागले, बघ बाबा, आम्ही हे रोखण्यासाठी इतके सक्षम नाही, आम्ही आवर नाही घालू शकत, पण सेकंदाच्या पण काही अंशासाठी मात्र आम्ही कंट्रोल करू शकतो, अन्यथा हा प्रवाह रोखणं शक्य नाही. सुखदेव ऋषीने सांगितलं की तुम्ही एकदा थांबवा थोड्या वेळासाठी. तर सांगतात की सेकंदाचाही काही अंशच त्यांनी थांबवला, तेव्हा तो आईच्या गर्भातून बाहेर आला. आणि त्याला चेतना होती की भक्ती न करण्याने हा जीव व्यर्थ होतो, जीवन नष्ट होऊन जातं. त्याला तर हा आभास झाला की हे तर आईच्या गर्भातच लक्षात राहतं की मनुष्य जीवन परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त होत असतं. आता त्याने सगळं काही केलं. आईच्या गर्भातून बाहेर येताच आपल्या नाळेला जी अशी लटकलेली असते, आईच्या नाभीशी कनेक्शन असतं दोरीसारखी, त्याने आपल्या खांद्यावर टाकून उठून चालू लागला. व्यासजींनी हाक मारली, अरे मुला, माझ्या बाळा कुठे चाललास? आता पुण्यात्म्यांनो, पुत्राचा मोह फार खतरनाक असतो, फार प्रबळ असतो. पुत्रमोहाने ऋषीजी पुन्हा पुन्हा हाक मारत होते, बाळा एकदा तरी दर्शन दे, अरे एकदा तरी तुझं तोंड बघू दे. 12 वर्ष वाट पाहिली तुझी, अरे 12 वर्ष वाट पाहिली पुत्राची, दर्शन करेन. हा मागून बोलतोय चालता चालता की ऋषीजी, माहीत नाही किती वेळा तुम्ही माझे बाप झालात आणि माहीत नाही किती वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर वाईट आजार आहे, ह्यात मला अडकवू नका. आणि इथे कबीर साहेबांनी सांगितलंय की तो काय म्हणाला, ऋषीजी, सुखदेव ऋषी काय म्हणाला की एक लेवा एक देवा दूतम, और कोई किसी का पिता नहीं पूतम. ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा. ही तर एकमेकातली देवाणघेवाण असते. कोणी कोणाचा बाप नाही, कोणी कोणाचा पुत्र नाही. ज्याचे ज्याचे जेवढे संस्कार आहेत ते पूर्ण करून इथून निघून जातील. मग कोणी गाढव बनेल, कोणी कुत्रा बनेल, कोणी मनुष्यच बनेल. हा पुन्हा परिवार असा असणार नाही. आणि ह्याचा उद्देश भक्ती करण्याचा आहे. आणि मी तुमचं दर्शन करणार नाही पिताजी, माझ्यातला मोह जागा होईल तर मी भक्तीपासून वंचित होईन, असं म्हणून आकाशात उडून गेला. जेव्हा तो निघून गेला त्यानंतर पुन्हा आला, जेव्हा तरुण झाला पुन्हा आला परत आपल्या वडिलांकडे की ते मोठे विद्वान पुरुष आहेत, त्यांचा सल्ला घेतो. व्यासजी म्हणाले, आलास बाळा? हो आलो बाबा. अच्छा ठीक आहे बाळा, काही गोष्ट नाही, आता आलास, सकाळी चुकलेला संध्याकाळी परतला तर मग काही त्रास नाही, ये माझ्या जवळ राहा बाळा. तेव्हा तो म्हणाला, सुखदेव ऋषी म्हणाला की बाबा, माझ्यासमोर एक समस्या उभी राहिली आहे, प्रॉब्लेम भारी आहे. सारी कथा सांगितली, मी असा विष्णू लोकात गेलो होतो, त्यांनी तिथे राहायला मनाई केली कारण मी गुरु नाही केलेला.
पुण्यात्म्यांनो, जे परमात्म्याच्या विधानाशी परिचित प्राणी असतात ते एक सुरात बोलत असतात. मग व्यास ऋषींना पण राग आला आणि म्हणू लागले, अरे बाळा, तू स्वतःच जीवन नाश केलंस. मी विचार केला होता की संयम पाळला होता, आनंद मानून घेतला होता मी की माझा मुलगा कल्याण करून घेईन त्याचं, पण तू तर नाश करून घेतलास आपल्या आयुष्याचा. हा काय विचार केलास तू? गुरु नाही केलास? अरे जाशील कुठे? मग त्याने तो आपला दुसरा प्रॉब्लेम सांगितला की भगवान विष्णूंनी सांगितलंय की राजा जनकाला मी गुरु करावं. मी तर बालब्रह्मचारी आणि ते गृहस्थी. मी कसं काय डोकं, मला लाज वाटते पिताजी, कसं काय नमस्ते आणि प्रणाम करू? तिथे दंडवत घालावा लागेल. तेव्हा ऋषीजींनी त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, जर भक्ती करायची असेल आणि या दुःखापासून वाचायचं असेल तर ही क्रिया तर करावीच लागेल. आता जे भगवानाने सांगितलं, जर परमात्म्याचा आदेश आलाय आणि तू जर तर करतोयस, तू विद्वान कसला? तुझी ही 2 दिवसांची बॅटरी चार्ज आहे, मग तुझं जीवन कवडीमोल होईल बाळा. तर तू विद्वान कसला? तू तर जीवन नष्ट करतोयस आणि मलाही कलंकित करशील. जाऊन नाम घे बाळा, जीवन नष्ट करू नकोस. मग तो गेला राजा जनकाकडे. आता पुण्यात्म्यांनो, राजा जनकाकडे जेव्हा ऋषीजी पोहोचले, राजा जनक आपल्या नोकरांना, सेवकांना म्हणाला, एक आसन लावा. महर्षीजी आले आहेत, आज आपला भाग्योदय झालाय. आसन लावून घ्या. चांगले चांगले कपडे लावा, फुलांनी सजवून टाका. त्यांनी तर 1 मिनिटात सांगताच तयार झालं आसन. राजा जनक म्हणाला, ऋषीजी विराजमान व्हा, बसा आसनावर. जमिनीवर बसला. म्हणू लागला, मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे, आसनावर नाही बसू शकत. आता राजा जनकाला विश्वास नाही बसला, रुचली नाही ही गोष्ट. हे ऋषी तर माथे फिरू असतात. यांना कोणी चाकराने कोणी काही म्हटलं तर नाही यांना, कारण हे शाप पण देऊ शकतात. हे तर विषारी सर्प पण असतात ह्यांच्याकडे, शाप द्यायची पण एक पॉवर असते. राजा जनक चिंतित झाला की भगवान, काही चूक असेल तर माफ करा ऋषीजी. आम्ही तर गृहस्थ व्यक्ती आहोत. कोणी सेवकाने काही म्हटलं असेल तुम्हाला तर माफ करा. तुम्ही खाली बसू नका, बेइज्जती होईल माझी ना. मी हे सहन नाही करू शकत की एक ऋषी खाली बसलेत. काही चूक असेल तर माफ करा. तर म्हणू लागला की मी वर नाही बसू शकत, कारण मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे. सारी कथा ऐकवली त्याने. मी असं विष्णू लोकात गेलो होतो आणि भगवानाचा आदेश आहे, मी तुम्हाला गुरु करायला आलोय. तर पहिल्यांदा एकदा तर विश्वास बसला नाही राजा जनकाला. मग भगवान विष्णूचा त्याने जो संदेश ऐकवला, मग त्याने मानलं की हा बाबा, हा तर नाम घ्यायला आलाय. पण दीक्षा देण्याआधी शिष्याला काही थोडंफार त्याला सेट करावं लागतं. जसं आता दास तुम्हाला ज्ञान देतोय, पूर्ण विधान सांगतोय. जे लोक विद्वान, समजूतदार, भक्त येतात, पहिल्यांदा येतात, तर ह्या ज्ञानाने प्रभावित होऊन ह्या दासाला एक संत मानून नाम घेतात आणि मग विश्वास दृढतेने लागतात. मग लाभ मिळतो. नाम तर घेतलं पण गुरुवर विश्वास होत नाही, तर त्याचा फायदा होत नाही. अध्यात्म मार्ग हा काही लहान मुलांचा खेळ नाही. तर राजा जनकाने सांगितलं की सकाळी नाम देईन स्नान करून, तुम्ही रात्री विश्रांती घ्या. आता सांगण्याचा अर्थ हा आहे, राजा जनकाने एका वेगळ्या कक्षात त्याची सोय केली ऋषीजींची राहण्याची, आणि तिथे एका सेविकेची, एका स्त्रीची, भगिनीची सेवा लावून दिली की तू ऋषींची सेवा कर. तिला सगळं समजावून सांगितलं त्या मुलीला की अशी अशी ह्यांची परीक्षा घे. ऋषीजी बसले होते आपल्या शय्येवर. मुलगी आत गेली आणि त्यांच्याच शय्येवर बसून पायाच्या बाजूला ऋषीजींनी पाय मागे घेतले. ती अजून पुढे झाली तर ऋषीजी उठून बसले. अजून निकट जाऊ लागली तर ऋषीजी शय्या सोडून उभे राहिले कोपऱ्यात. म्हणू लागला, माई,
भगिनी, काय करतेस तू? साधू संतांना हात लावायचा नसतो, शय्येवर नसतं बसायचं. आपण का मर्यादा भंग करता आहात? जाऊ शकता. ती मुलगी परत आली. राजा जनकाने विचारल्यावर तिने सर्व कथा सांगितली की 1 नंबरचा महात्मा आहे आणि अगदी स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही आणि उभे राहिले, असे असे शब्द बोलले. म्हणाले, ठीक आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा असं म्हणतात की गोरख से ज्ञानी गणे और सुखदेव जति जहान और सीता सी बहु भारिया संत दूर स्थान. असा जती पण होता, असा दृढ विश्वासू पण होता, संयमी पण होता, पण नामाविना खाली होता, पूर्ण पोकळ होता. आता गुरुविना आणि सच्चे नाम यथार्थ भक्तीविना रिकाम खोकं आहे हे मनुष्य जीवन. शरीर ते वेल विदाउट वॉटर आहे. तर सकाळी राजा जनकाने काय केलं की ह्याचा गर्व उतरवू असं म्हणत होता. राजा जनक गृहस्थी भाई और मैं बाल ब्रह्मचारी, मैंने स्त्री का मुख नहीं देखा. सुखदेव बोले, ज्ञान विवेका, हमने कदे स्त्री का मुंह नहीं देखा. राजा जनक गृहस्थी भाई कैसे शीश निवाऊं जाई. तर राजा जनकने सांगितलं की ऋषीजींना बोलावून आणा. ऋषीजी बसले. खाली बसून खालीच आसन लावून खाली बसले जमिनीवर. काही सतरंजी वगैरे अंथरली आणि बरोबरच थोड्याच अंतरावर सेवकांना म्हणाला राजा जनक की पाणी गरम करा. सगळं समजावून सांगितलं होतं. चांगली भट्टी लाव आणि पूर्ण पेटल्यावर वर ठेवली एक कढई. पाणी गरम करायची कढई ठेवून दिली आणि सोबत आंघोळीसाठी एक पाट ठेवला. जसा पाट असतो, पूर्वी मोठे मोठे पाट असायचे, पूर्ण 3x2चे 3x3चे लाकडाचे पाट बनवलेले असत. त्यावर बसून स्नान करत असत. राजा जनकाने तो पाट त्या उकळत्या पाण्याच्या त्या कढई शेजारी लावला. आता त्याच्या 10,000 राण्या सांगतात राजा जनकाच्या. त्यातली जी मुख्य राणी होती, पट्टराणी म्हणतात तिला म्हटलं, मला आंघोळ घाल. आता तो स्नान करायला बसला. त्याची पत्नी त्या उकळत्या पाण्याने जे उकळायला ठेवलं होतं, गुलगुले काढण्यासाठी, जिलेबी काढण्यासाठी जसं उकळवतात तुपाला, तर त्या उकळत्या पाण्याने तांब्या भरला त्या पट्टराणीने आणि राजा जनकाच्या डोक्यावर टाकलं आणि हाताने चोळत होती सारं. आणि तो सुखदेव ऋषी असा मागे सरकला की तो जळेल. आता तिथे पाणी टाकलं की हा मागे सरकायचा, आता जळाला. तेव्हा राजा जनकाने म्हटलं, हे बालब्रह्मचारी, हे व्यासपुत्रा, मी गृहस्थी आहे आणि मी स्नान केल्यानंतर जे पाणी गटारात जातंय, ह्या नाल्यात जातंय, तू ह्याच्यात बोट घाल बेटा, मग मला कळेल की कसा बालब्रह्मचारी आहेस. तो म्हणाला, मी नाही देणार, हात जळेल माझा. राजा बिहंस देई तब तारी और हमें स्नान करावे नारी. हे ब्रह्मचारी, तुझ्यापेक्षा तर ती नारी चांगली, ती मुलगी, ती पत्नी जी सत्य नामाच्या योग्य जपाने तिचे शरीर असे सॉलिड झाले आहे आणि तुम्ही भटकत आहात, धक्के खात आहात. पाय पकडले त्या बालब्रह्मचार्याने, एकदम नतमस्तक झाला. तर पुण्यात्म्यांनो, हा अभिमान काढल्याशिवाय गुरु करण्याचा काही उपयोग नाही, फायदा होत नाही जीवांना. जोपर्यंत तुम्हाला गुरुजींवर विश्वास नाही होत तोपर्यंत गुरु धारण नाही केला पाहिजे. मग जर तर कराल तर भक्ती खंडित होते. तर त्या दिवसानंतर राजा जनकाविषयी त्याला पूर्ण श्रद्धा उत्पन्न झाली. त्याने फक्त हा चमत्कार पाहून गुरुवर विश्वास होऊन गेला. विश्वास केवळ त्या चमत्कारांनी नाही, त्या तर जुन्या कथा आहेत. जसा त्यांना फायदा झाला, किती लाभ झाला राजा जनकाकडून. उपदेश घेतल्यानंतर सुखदेव ऋषी स्वर्गात गेला, बस विष्णू लोकात विराजमान आहे आणि पुण्य संपल्यावर पुन्हा इथे धक्के खात राहील. तर ह्या ज्ञानाला आधार बनवून गुरु करायचा आहे आणि भक्ती करायची आहे, आपलं कल्याण करायचं आहे. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार
कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने आपण सत्संग ऐकायला उपस्थित झालात. ज्या पुण्यात्म्यांचे विशेष पुण्यकर्म त्यांच्याबरोबर असतात तेच प्राणी सत्संग प्राप्त करतात. परमात्मा कबीर परमेश्वरजी हे आपल्या सगळ्यांच्या आत्म्यांचे जनक आहेत, हे पिता आहेत. आणि आपण आपल्या चुकीमुळे या काळाच्या जाळ्यात फसलो गेलो आहोत. आता इथे कोणताही प्राणी सुखी नाहीये. इथपर्यंत की स्वर्गलोकाच्या देवतांना पण चैन नाहीये. मग आपण इथे राहत कशासाठी आहोत? हे आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्ही या जन्म आणि मृत्यूला आणि संतान उत्पत्ती आणि पालनपोषण, त्यांच्या पालनपोषणाला, विवाहाला, बस याच कामांना अंतिम मानून ठेवलं होतं की आपलं इतकंच कर्तव्य आहे. हे पूर्ण झाल्यानंतर आमचा भलेही मृत्यू होऊ दे. आता परमात्म्याने येऊन ज्ञान दिलंय. आग गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं ठोड़ ठिकाना नाही. पहिले निघून गेले. त्यांनी येऊन सांगितले नाही त्यांची काय दशा झाली पुढे. आणि राहिले आहेत जे बाकी शिल्लक आहेत ते पण निघून जातील. म्हणजेच मृत्यू आणि जन्म होत राहणार. बिन साहेब की बंदगी कहीं ठोड़ ठिकाना ना. परमात्म्याच्या सत्पुरुषाच्या भक्तीशिवाय या जीवाला कुठे स्थायी स्थान नाही प्राप्त होत. जसं मनुष्य शरीरात प्राण्याचा मृत्यू नक्कीच आहे, इथे मृत्यू झाला. पुण्य व पापाच्या आधाराने पुढे त्याला स्थान मिळतं. पुण्याच्या आधाराने स्वर्ग प्राप्ती होते. स्वर्गाचा समय मर्यादित असतो, तो त्याच्या पुण्यावर आधारित असतो. जेव्हा स्वर्गात त्याच्या पुण्याची पुंजी समाप्त होईल त्याला काही वेळ आधीच सतर्क केलं जातं की आता तुझ्या जाण्याची वेळ आली आहे. ही अजून समस्या आहे तिथल्या स्वर्गातल्या देवतांची, स्वर्गातल्या राहणाऱ्यांची. राहणाऱ्यांना त्यांना आधीच माहीत असतं की तुमचा मृत्यू होईल. असं समजा त्यांना फाशीची तारीख दिली जाते, तर मग त्या प्राण्याला त्या स्वर्गात राहून पण नरक वाटत राहतो. तिथे मृत्यूच्या नंतर जबरदस्तीने, जसं इथे बळजबरीने मारलं जातं, मृत्यू दिला जातो, काहीही कारण असो, याच प्रकारे स्वर्गात पण वेळ पूर्ण होताच तिथून ताकदीने जबरदस्तीने काढून टाकलं जातं, बळपूर्वक. मग नरकात टाकलं जाईल. नरकाचा वेळ पूर्ण होताच तिथून बळपूर्वक बाहेर फेकून दिलं जाईल. तर पुण्यात्म्यांनो, इथे पृथ्वी लोकावर मृत्यू झाला, इथे झाला चला चला. स्वर्गात गेले, तिथे झाला चला चला. आणि परत नरकातून पण परत चला. गाढवाची योनी मिळाली, परत मृत्यू झाला चला. कुत्रा बना, कुत्र्याचा मृत्यू झाला चला. डुक्कर बना. तर असे मग वेळ आल्यावर परत मनुष्य बना. तर इथे परमात्मा सांगतात,
आगे गए ना बावड़े, रहते भी सब जाही, बिन साहेब की भक्ति कहीं छोड़ ठिकाना नहीं। जैसे मोती ओस का ऐसी तेरी आव, गरीब दास करो बंदगी, बहुर न ऐसा दाव। आता काय सांगतायत? तुमचं मानवी शरीर असं आहे जसं सकाळी सकाळी दव पडतं गवतावर, काट्यांवर, पानांवर, आणि सूर्य उदय होताच 1 तासाच्या आत त्याचं नामोनिशाण नाही राहत. तर इथे सांगतात परमात्मा, गरीबदास साहेबजी सांगतायत परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाला, जैसे मोती ओस का ऐसी तेरी आव, तुझे वय असे आहे और गरीब दास कर बंदगी, बहुरनी ऐसा दाव. आता डाव कसा आहे? मनुष्य शरीर एक डाव लागलाय आपला, आणि या डावात चुकलात परत खूप लांब कार्याची सुरुवात होईल. 84 लाख योनींमध्ये भ्रम भटकून कष्ट घेऊन परत कधीतरी मानव शरीर प्राप्त होईल, तेव्हा ह्याच क्रिया आपण परत करत राहू. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने सांगितलं आहे, सुखदेव ने 84 भुगती बण्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद प्राणी, तू पेंडा पंथ पकडवो. सुखदेव सारख्या ऋषीने पण 84 म्हणजे 84 लाख योनींचे कष्ट घेतले. और बन्या पजावे खरवो, खर म्हणजे गाढव. कुंभाराच्या भट्टीत म्हणजे त्या विस्तवावर जिथे विटा भाजल्या जातात आणि जिथे भांडी भाजली जातात त्याला पजावा म्हणतात, पजावा इथल्या भाषेत. आणि खर म्हणजे गाढव. अशा ऋषींची पण दुर्गती इथे होत आहे. तेव्हा परमात्मा सांगतात, तेरी क्या बुनियाद प्राणी, तू पेंडा पंथ पकडवो. पेंडा म्हणजे तो मार्ग. कोणता मार्ग? ज्यामुळे या 84 लाख योनींचे हे भ्रमण, हे कष्ट, जन्म आणि मृत्यू संपून जातील. त्या मार्गाला पकड, त्या ज्ञानाला ग्रहण कर. त्याकरता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय की अर्जुन, जे मी आता तुला ज्ञान ऐकवलं, अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत, ज्यात सांगितलं गेलंय की कोणीतरी देवतांची पूजा करतात आणि कोणी फक्त हवन यज्ञ करून संतुष्ट आहेत, आणि कोणी योग अभ्यास करतो, कोणी तीव्र अहिंसावादी व्रत करतो, जसे तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायाने फिरतात की कोणती जीवहिंसा नको होऊ दे. तर कोणी स्वाध्याय करतात, जसे कोणी गीतेचा पाठ करतो, तर कोणी वेदांच्या काही श्लोकांचे, मंत्रांचे रोज स्वाध्याय करतो. तर या प्रकारच्या जेवढ्या काही क्रिया आहेत, जे कोणी करत आहे ते आपल्या क्रियांना सत्य मानून करत आहे. जर याला हे समजलं की शास्त्र अनुकूल नाहीये तर त्यागून देईल लगेच. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले की अर्जुन,
या धार्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली आहे आणि त्या परमात्म्याने आपल्या मुखकमलातून येऊन बोलली आहे. त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांच्या क्रियांची माहिती विस्ताराने सांगितली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात सांगितलं की अर्जुन, या द्रव्यमय यज्ञाच्या तुलनेत ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्ययज्ञ काय असतो? जसे बघाबघी कुठे भंडारे केले, गंगेच्या काठावर कुठे चादरी वाटल्या, काही अजून क्रिया जशा काही धर्मशाळा बनवल्या. आता काय सांगितलंय की या द्रव्य म्हणजे धनाने, पैशाने होणारे जे अनुष्ठान आहे त्याची अपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. तर ज्ञानयज्ञ तत्वज्ञान म्हणजे सत्संग आहे. सत्संग हे तत्वज्ञान आहे जे सगळ्या सद्ग्रंथांना अनुकूल असेल. ते तत्वज्ञान आहे आणि ते ज्ञान परमात्माच येऊन देतात. ज्ञान, अध्यात्मक यथार्थ ज्ञान परमात्मा स्वतःच येऊन प्रदान करतात. बाकी तर जीवसंज्ञेचे प्राणी आहेत, जीवसंज्ञेत आहेत, ते आपले आपले अनुभव अटकळ लावतात. परंतु यथार्थ ज्ञान परमात्माच सांगू शकतो. आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीला स्वतःच तो ठीक ठीक विस्ताराने सांगतो, असे वेदात प्रमाण आहे. तर हे तत्वज्ञान आहे जे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर देव यांनी आपल्या कबीर वाणीमध्ये जे ज्ञान सांगितले आहे ते तत्वज्ञान आहे. गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हणतात की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे म्हणजे त्या परमात्म्याद्वारे सांगितलं गेलेलं ते तत्वज्ञान आहे, त्याला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊनच समज. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने तो तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाचं ज्ञान देईल. याने हे सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता सुद्धा त्या तत्वज्ञानाला अपरिचित आहे. अन्यथा हे सांगायची आवश्यकता नव्हती की त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. जेव्हा गीताजींचे 18 अध्याय सांगितले तर एक अध्याय अजून सांगितला असता जर त्याला ज्ञान असतं तर. त्याला ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, 15व्या अध्यायाच्या एका मंत्रात म्हणजे एका श्लोकात गीताजींच्या त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला जो संत विस्ताराने जाणतो, हा उलटा लटकलेला एक पिंपळाचा वृक्ष, संसाररूपी पिंपळाचा वृक्ष तू जाण अर्जुन. वरती मुळे आहेत, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या आहेत. आणि जो संत या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना सांगेल, सवेदवित, ते तत्वदर्शी संत आहेत. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत सत्संग नाही मिळणार या प्राण्याला, तोपर्यंत तो असाच या जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ आजाराने ग्रस्त राहील. आणि सत्संग फक्त परमात्माच सांगू शकतो. तो परमात्मा 600 वर्षांपूर्वी येऊन आम्हाला सत्संग सांगत असत, ज्ञान देत असत. त्या आपल्या अमृतवाणीने, सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीने. तर त्याला त्यावेळी आपण स्वीकार नाही करू शकलो कारण आपण अशिक्षित होतो. आणि जो एक ब्राह्मण वर्ग शिक्षणाचा अधिकारी होता,
त्यांची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू नाही शकली, कारण ते काळ भगवानाने प्रेरित राहिले आणि परमात्म्याचा विरोध केला, हे सांगून की कबीर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा नाही जाणत, हा उलटसुलट बोलत आहे, हा खोटं बोलत आहे. परमात्मा सांगत असत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. तीन देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ती. आजपासून जवळजवळ 600 वर्षांपूर्वी हे शब्द बोलणं की 3 देवता ब्रह्मा विष्णू महेशजींची जे भक्ती करतात त्यांना कधी मोक्ष नाही मिळू शकत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी ही गोष्ट सांगणं आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आपल्या मृत्यूला निमंत्रण होतं, परंतु ते तर अविनाशी होते, ते तर परमात्मा होते आणि त्यांनी त्यावेळी हे शब्द बोलले होते. आणि असा घोर विरोध केला होता त्या मालकांच्या. त्या लीलांना जो वाचतो डोळ्यातील अश्रू नाही संपत, असेही जुलूम केले होते त्या परमपित्यावर, आमच्या भगवान, आमच्या पित्यावर. आता जे विरोध करत होते ती पण त्यांचीच मुले, ब्राह्मण, काजी मुल्ला, त्याच परमात्म्याची मुलं आहेत. त्या परमेश्वराने कोणाला पण शाप नाही दिले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव आबासाहेब साहेबराव करडे. आपण कुठून आलात? मी फलटण तालुका, फलटण जिल्हा सातारा या ठिकाणाहून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी यापूर्वी माजी प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे यशवंतराव चव्हाण हायस्कूल ज्युनियर कॉलेज फलटण, आणि आता 2010 पासून सेवानिवृत्त माजी प्राचार्य म्हणून शांततेत आयुष्य कंटतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 7 जानेवारी 2018 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना घेण्यापूर्वी आमचा सर्व परिवार महादेवमय श्री शंकराची भक्ती करत होते. आमची कुलस्वामिनी मसादेवी तिची भक्ती करत होते. आमचे कुलस्वामिनी खंडेरायाची भक्ती करत होते. आमचे दुसरे कुलस्वामी ते पीरसाहेब यांची भक्ती करत होते. शंकराची भक्ती करताना आम्ही सोमवारचे व्रत, सोमवारचं ते उपास तपास करायचो. शिवरात्रीचा तो सण साजरा करायचो. शंकराची भक्ती करता करता आम्ही त्या महाराष्ट्रातलं एक शिखर शिंगणापूर म्हणून पवित्र तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी वर्षातून एकदा जायचो. तिथं भंडारा आयोजित करायचो आणि तो यात्रेचा काळ आम्ही तिथंच काढायचो. 4-5 दिवस तिथंच मुक्कामाला राहायचो. कावडीबरोबर जायचो आम्ही आणि कावडीबरोबर परत यायचो. पण गणेशोत्सवाची स्थापना करायचो. गणपतीची आरत्या, गणपतीची आरास, गौराईची आरास हे सण पण आम्ही करायचो. नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास करायचे, 9 माळा करायच्या. नवरात्रात दुर्गा पूजा करायची. खंडोबाच्या यात्रेला मी रथयात्रा असायची, ते दरवर्षी आम्ही रथयात्रेला जायचो. त्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी 2-3 दिवस आम्ही थांबायचो. पुन्हा ते आमचं एक कुलदैवत दुसरं होतं पीरसाहेब, त्या ठिकाणी आम्ही त्या उरुसासाठी आम्ही वर्षातून एकदा जायचो. आणि बरेचसे इतर ह्या अनुषंगाने भक्ती, पूजा, इतर देवदेवता जे पूर्वपार आमच्या वाडवडिलांनी केलं ते सर्व आम्ही करत होतो. पण त्यातून आम्हाला कोणताही लाभ होत नव्हता. आम्ही सततच एवढे भक्ती साधना करून, एवढे देवदेव करून, एवढे यात्रा करून सुद्धा आम्हाला त्यातनं काही लाभ होत नव्हता.
सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासून भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, त्याचप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणे, नवरात्र साजरा करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी 2006 पासून संत रामपालजी महाराजांचे प्रवचन साधना चॅनलवर ऐकत असायचो आणि रोज 7:30 वाजता मी चॅनल सुरू करून 1 तासभर ते प्रवचन ऐकायचो. पण लोकलाजेमुळं किंवा मानबडाईपणा, मी प्राचार्य होतो, अमकं होतं, माझ्या हाताखाली 4-4, 5-5 डिग्री असणारी माणसं काम करत होते आणि मला हे लोक काय म्हणतील ह्या लोकलाजेस्तव मी लवकर परमात्म्याच्या चरणावर आलो नाही. मला जरा भक्ती मार्गामध्ये यायला किंवा ह्या साधनेमध्ये यायला बराच वेळ गेला. म्हणजे जो 12 वर्ष माझी अशी वायपट गेली, म्हणजे त्याला म्हणतं फुकट गेली. आणि माझा थोरला मुलगा सुनबाई आणि नातू ते कुळकीमा नावाचा एक फलटणमध्ये भाग आहे, त्या भागामध्ये राहत होते. त्या भागातच माझ्या मित्राचा एक मुलगा आहे, तो तिथं कपड्याचा व्यवसाय करत होता आणि तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. मला तिथं गेल्यानंतर ओळख पटली आणि त्याचे वडील पण तिथं त्याला भेटायला आले होते, त्याच्या मुलाला, सुनबाईला. आणि त्या भक्तिमार्गामध्ये तो मिलिटरीतनं रिटायर होऊन आल्यानंतर होता. त्यानं मला त्याच्या वडिलाच्या चौकशीसाठी मी त्याच्या घरी गेलो. त्याचे वडील मला तिथंच भेटले आणि आम्ही इकडले तिकडले विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी ही दीक्षा रामपालजी महाराजांची घेतलेली आहे. त्यावेळेस मग मी ते लोकलाज वगैरे सगळं सोडून, आणि तो माझ्यापेक्षा वयानं माझ्या मुलाच्याच वयाचा असताना सुद्धा मी त्याला सांगितलं की मलाही दीक्षा घ्यायची आहे. आणि माझ्या दीक्षेचा मार्ग त्यांनी सुकर केला. आम्ही दर आठवड्याला त्यांच्यामार्फत जिथं खेड्यापाड्यामध्ये सत्संग व्हायचे संत रामपालजी महाराजांचे, त्या सत्संगला मला त्यांनी बोलवलं त्यांच्या गावीच, शिंदेवाडी या ठिकाणी, फलटण तालुक्यातील. संत रामपालजी महाराजांची माझ्यावर कृपा झाली आणि मी त्यांच्यामार्फत नामदीक्षा घेतली आणि कृतकृत्य झालो. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो आपल्याला बऱ्याच वर्षापासून कळत होतात, परंतु केवळ लोकलाजेपायी आपण त्या मार्गाकडे वळत नव्हतात आणि आपल्या आयुष्याची जवळजवळ 12 ते 15 वर्षे आपण व्यर्थ वाया घातली हे आपल्याला जाणवायला लागलं. आणि आपण आपले जे मित्र आहेत, त्यांचे जे पुत्र आहे, सुपुत्र, त्यांच्यामार्फत या ज्ञानाकडे परत वळालात आणि संत रामपालजी महाराजांची आपण नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिल्याला मला स्वतःला झालं. मी 2014 पासून 2017पर्यंत प्रोस्टेट ग्लँडच्या आकारानं वाढल्यामुळं मग त्याची वाढ मला वाटते 32 मिलीमीटर झाली होती. आणि मुंबईमध्ये केम हॉस्पिटलमध्ये आणि पुण्यातल्या वानवडीतल्या कमांड हॉस्पिटलमध्ये, मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मी उपचार घेत होतो. 2017पर्यंत मी उपचार घेतले, पण त्यातनं मला काही लाभ झाला नाही. आणि 17 ते 18मध्ये एक 7-8 महिने गेल्यानंतर मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा भेटल्यानंतर तो आजार नष्ट झाला. म्हणजे विना औषध, विना ऑपरेशन, विना उपचार ते माझं ते बरं झालं. दुसरा सगळ्यात मोठा मला लाभ मिळाला तो माझ्या पेन्शनच्या संदर्भात. एक 2010 पासून 15पर्यंत जो हे होत होता तो पेन्शनचा आर्थिक लाभ मला सर्व प्रमाणात म्हणजे 100% मला मिळाला. आणि माझ्या आर्थिक गरजा सर्व कुटुंबाच्या त्या सर्व नष्ट झाल्या आणि मी स्वावलंबी झालो आणि मला सर्व आर्थिक लाभ मिळायला सुरुवात झाली. माझ्या पत्नीचं थोडंसं जरा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असायचं. ते 2004 पासून त्यांचं जरा ते एक मानसिक व्याधी, त्यांना नाव सिझोफ्रेनियाचा त्रास होत होता. तो त्रास त्यांचा बंद झाला. त्यांनी सुद्धा नामदीक्षा घेतली आणि त्या आता पूर्ण निरोगी आणि स्वस्थ आहेत. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. ज्या काही शारीरिक व्याधी आपल्याला होत्या त्यासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज पूर्णपणे बऱ्या झाल्यात आणि आज आपण निरोगी आणि स्वस्थ आरोग्य आपण जगत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी होते
किंवा जे आपले नातलेग आहेत, आप्तेष्ट आहेत आणि जो भगत समाज आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना मी संदेश देऊ शकत नाही, पण त्यांना एक प्रार्थना करेन की तुम्ही ह्या भक्तिमार्गामध्ये या आणि स्वतःचा, परिवाराचा आणि शारीरिक, आर्थिक आणि मानसिक सर्वातून तुम्ही मुक्ती मिळवा. आणि हा मार्ग स्वीकारल्यानंतर तुम्हाला एक जे स्वप्नातसुद्धा येणार नाही तेवढे तुमचे लाभ तुम्हाला परमात्मा द्यायला सुरुवात करतात. फक्त तुम्ही 100% चरणावर शरण आलं पाहिजे आणि आपण 100% विश्वासानं ह्या भक्तिमार्गामध्ये आलं पाहिजे. आणि हा भक्तिमार्ग तुम्हाला सर्वच पातळीवर, अगदी शेवटची मोक्षाची पातळीसुद्धा तुम्हाला ह्या भक्तिमार्गातून मिळू शकते. तुमची मुक्ती होऊ शकते, तुमची सद्गती होऊ शकते. आणि हा भक्तिमार्ग हा सर्व पुराव्यानिशी, सर्व भक्ती मार्गाचे जे संदर्भ ग्रंथ आहेत, आपले धर्मग्रंथ आहेत, त्यामध्ये दिलेले आहेत. ते त्या भक्तिमार्गामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचं सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्ती होऊ शकते. तुम्ही ह्या 84 लाख जन्ममरणाच्या फेऱ्यामधून तुमची सुटका होऊ शकते. आणि तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही न मागता तुम्हाला सर्व सुख तुमच्या पुढं येतात आणि तुमचे सगळे दुःख दूर होतात. आणि हा मार्ग हा जगाच्या पाठीवर एकमेव असा मार्ग आहे की ह्या मार्गामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व शंकांचं, सर्व तुमच्या मनामध्ये असलेल्या रूढी, परंपरा आणि इतर ह्याचं उत्तर तुम्हाला अगदी धर्मग्रंथातले पुराव्यानिशी तुम्हाला मिळतं. आणि ही भक्ती साधना तुम्ही धर्मग्रंथाप्रमाणे सांगितलेल्या पुराव्यानिशी करू शकता आणि तुमचा उद्धार आणि तुमच्याबरोबर तुमचे नातलग, परिवारामधील काही मित्र कुणी असतील त्यांचाही उद्धार होऊ शकतो. आणि फक्त तुम्ही 100% विश्वासाने शरणावर आल्यानंतर तुम्ही पूर्ण शरणागती पत्करून हा मार्ग पत्करला तर तुमचं कल्याण होऊ शकतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ओळखायला पाहिजे आणि संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानावर चालून तो जो व्यक्ती आहे आज सद्गतीला प्राप्त होऊ शकतो, मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनेल्सवर सत्संग किंवा प्रवचन असतात सुरू. आणि त्या सत्संगाच्या दरम्यान पट्टी असते. त्या पट्टीमध्ये नामदान दीक्षा केंद्रांचे नंबर आहेत आणि तिथून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आता नामदीक्षा केंद्र आहेत उपलब्ध. आपण त्या केंद्राची माहिती त्या फोन नंबरवरून घेऊ शकता आणि आपल्या मित्रांना, परिवारातल्या सदस्यांना नामदीक्षा देऊ शकता आणि आपला उद्धार, स्वतः मोक्ष प्राप्त करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर जर त्या व्यक्तीने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. तर ह्या अनुषंगाने जर तो व्यक्ती ती नामदीक्षा घेऊ इच्छित असेल त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? ह्या सर्व केंद्रावर नामदीक्षा घेण्यासाठी एकही पैसा तुम्हाला आकारला जात नाही आणि मोफत नामदीक्षा दिली जाते. आणि तुम्हाला त्या भक्तिमार्गाविषयी संपूर्ण सखोल माहिती परमात्मा सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या मुखामधूनच मिळते आणि तेच तुम्हाला दीक्षा देतात. इतर कोणी देऊ शकत नाही. पृथ्वीच्या पाठीवर एकमेव असे संत आहेत, हे ते तत्वदर्शी संत आहेत जे आपल्याला सर्व ज्ञान आणि ज्ञानानं परिपूर्ण असं आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं जे पुराव्यावर आधारित आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.